हॅलो फ्रेंड्स, मी शीतल तुमचं रुक्यू ऑन द वे या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहोत आंब्याची झटपट अशी लोणची। तर याकरिता मी इथे घेतलेले आहे एक मोठी कैरी, ज्याला मी अशा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घेतलेली आहे। आपल्याला एवढ्या एकाच मोठ्या साईजची कैरी घ्यायची आहे आणि त्याचे असे काप करून घ्यायचे। त्याचबरोबर मी इथे घेतलेले आहे अर्धा वाटी गूळ। आपल्याला एका मोठ्या कैरीसाठी अर्धा वाटी गूळ बस होतो। हिंग, मेथीदाणे, कलोंजी, बडीसोप, जिरं आणि मोहरी हे सर्व आपल्याला लागणार आहे। त्याचबरोबर इथे आपल्याला लागणार आहे हळद, मीठ, मिरची पावडर, धनिया पावडर देखील। तर आता आपण इथे कढाई ठेवूयात। कढाईमध्ये 2 चमचाभर तेल गरम करायला टाकूयात। तेल छान असं गरम झाल्यानंतर आपल्याला यात टाकायची आहे मोहरी। मोहरी टाकल्यानंतर मोहरीला छान असं तडतडू देऊयात। मोहरी छान अशी तडतडली आहे। आता आपण यात टाकूयात जिरं। हे एका कैरीचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं आहे इथे। त्याचबरोबर इथे घेतले थोडेसे मेथी दाणे, तेही थोडेसे तेलात आपण होऊ देऊयात। आता आपल्याला यात टाकायचे आहे कलोंजी आणि सौंफ। हे सर्व टाकून आपण एकदा मिक्स करून घेऊयात। 1-2 मिनिटं आपण याला परतवून घेऊयात सर्व मसाल्यांना। मसाले छान असे परतलेत। आता यात टाकूयात थोडीशी हिंग, आता आपण जे कापून ठेवलेले कैरीचे काप होते ते यात ॲड करूयात। त्याला छानपैकी मसाल्यांसोबत मिक्स करून घेऊयात। ही लोणची झटपट अशी बनते आणि खायला खूप अतिशय टेस्टी अशी आहे। आता आपण यात टाकूयात थोडंसं पाणी, जेणेकरून कैऱ्या छान अशा शिजतील आणि झाकण लावून याला आपण शिजायला 2 ते 3 मिनिटं ठेवूयात। 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत। तुम्ही बघू शकता आपल्या कैऱ्या थोड्याशा नरमल्या आहेत। आता आपल्याला यात टाकायचा आहे जो आपण अर्धा वाटी गूळ घेतला होता तो यात ॲड करून घेऊयात आणि छान असं मिक्स करून घेऊयात। गूळ छान असा मिक्स झाल्यानंतर आपल्याला टाकायची आहे थोडीशी हळद, मिरची पावडर, थोडीशी धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ। हे सर्व टाकून आपल्याला गूळ छान असा विरघळेपर्यंत एकजीव करून घ्यायचा आहे। ही आंब्याची लोणची बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही, झटपट अशी बनते। 1-2 मिनिटं आपण याच्यावर झाकण ठेवून हे शिजवून घेऊयात। आपली छान अशी आंब्याची कैरीची लोणची तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत बाय।